मित्रांनो, आजच्या 21व्या शतकात आपण बुलेट ट्रेन, 5G इंटरनेट आणि मोठ्या हायवेच्या गप्पा मारतोय. पण आज मी तुम्हाला अशा एका गावाची गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. या गावात लाईट आहे, पण लोकांच्या चेहऱ्यावर हसू नाही. इथे पाणी आहे, पण ते नळाला येत नाही, तर जंगलातून झऱ्याच्या रूपाने देवाचा आशीर्वाद म्हणून वाहतं. इथे रस्ता नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. काहीही आणायचं म्हटलं तर फक्त आणि फक्त स्वतःच्या डोक्यावर वाहून आणावं लागतं. कसं असेल अशा ठिकाणचं आयुष्य? चला आज एकत्र अनुभवूया धनवलीची ही थरारक आणि भावूक कहाणी. मित्रांनो, धनवली गावाची वेशी शिवण्याआधीच तुमची खरी परीक्षा सुरू होते. इथे यायला कोणतीही एसटी बस येत नाही, प्रायव्हेट गाडी येत नाही आणि साधी टू व्हीलर जाण्याइतका रस्ताही नाही. आहे ती फक्त ही निसरडी खडकाळ पायवाट. विचार करा, मला फक्त माझी कॅमेरा बॅग घेऊन चढताना इतका दम लागतोय, तर इथे राहणारे लोक रोजचं रेशन, तांदळाची पोती, गॅस सिलेंडर कसं आणत असतील? बनाबाईनं सुद्धा नावली. हां, हे आमचं कड्यात गाव आहे. तिचं आम्हाला रस्ता नाही. खाली असं वायला जायचं, बोरला जायचं, रस्त्याला गाडीच्या जाग्यावर. तिथनं वजी आणायची, धान्य आणायचं, डोक्यावर चढायचं. 2-3 तास यायचं लागते आम्हाला वर यायला डोंगराने. इथं रस्ता नाही, गाडी नाही, इथं शेत नाही, भात नाही, काय वाऱ्या पावसाचं वारं झालं तर घर आमचे असे उडवून जातात. डोक्यावर ओझं आणि मनात जगण्याची जिद्द. जर घरात कुणी आजारी पडलं तर त्याला डोली करून बांबू आणि चादरीची झोळी याच डोंगरावरून खाली न्यावं लागतं. विचार करा, रात्री अपरात्री जर डिलिव्हरीची केस असेल किंवा कुणाला सर्पदंश झाला तर काय परिस्थिती होत असेल? आता मेडिकलची तर काय इथं सुविधाच नाहीये. सगळं आम्हाला म्हणजे ते डाल वगैरे जास्त समजा पेशंट झालं तर त्याला उतरून न्यावं लागतंय खाली. असे 4-2 लोक गोळा करायची तर त्याचं असं सगळ्यांनी संगतीच घेऊन जायला लागतंय उचलून. इथं काय मेडिकलवाला नाही किंवा दुसरा बाहेरून कोण येत नाही. याची सुविधाच नाही, तर येणार कुठून? माझं नाव अनिल विकू दानोले. आम्ही राहणार रहिवाशी दानोली मुळात. हे आमचे दानोली गावावरचे म्हणजे कडेकोपऱ्यात वसलेले गाव असे आहे. कमीत कमी आमच्या इथे 4थी किंवा 5वी पिढी असं म्हणजे माझ्या तर ह्याच्या असं म्हणजे पहिले किती पिढी गेल्या असेल काय गेल्या असेल एवढं काय माहीत नाही. पण आतापर्यंत आमच्याकडे कुठलीही सोयी नाही, सोयी सुविधा कुठलीही नाही. रिस्निंगांना म्हणा खालनं कंकवाडीनं गाव आहे, खालनं 2-2.5 तास आम्हावर रिस्निंग आणायला लागतं. किंवा लाईटीचं सुरू आता पावसात तर आमच्याकडे 4 महिने लाईट नसते. आता जर काल साधारण अजून तर पावसाळा अजून 15 दिवस पुढे आहेत. काल पावसाळा आमची सुरुवात झाली. काल सुरुवात झाल्यानंतर काल 1-2 तास पाऊस पडला. काल दुपारी साधारण 3-3:30 लाईट गेली. आतापर्यंत काही लाईट आलेली नाही. आता आमच्या मोबाईलला चार्ज वगैरे माझा स्वतः मोबाईल एक कालपासून स्विच ऑफ झाले, त्या चार्जिंग वगैरे काही नाही. ह्या अडचणी आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे धनवली गाव दिसायला खूप शांत आणि सुंदर वाटतं. वर पाहिलं तर विजेचे खांब दिसतात, घरात बल्बही पेटतात. पण म्हणतात ना, दिवाखाली अंधार असतो, तसंच काहीसं इथे आहे. गावात लाईट पोहोचली, पण गावकऱ्यांच्या आयुष्यातला खरा प्रकाश म्हणजेच सुखसुविधा अजूनही पोहोचलेल्या नाहीत. आता आम्ही आलोय धनवली गावाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि पवित्र भागात. गावात सरकारी नळ योजना नाही, विहीर नाही. मग हे गाव जगतं कशावर? तर या निसर्गाच्या आणि देवाच्या चमत्कारावर. हे बघा, या घनदाट जंगलातून, डोंगराच्या छातीतून हे पाणी झिरपतं. गावकऱ्यांसाठी हे केवळ पाणी नाही, तर हा देवाचा आशीर्वाद आहे. इथे एक पवित्र देवस्थान आहे. निसर्गाने या गावाला पाण्याचा हा जिवंत झरा दिलाय, जो कधीच आटत नाही. पण दुःख या गोष्टीचं आहे की हे पाणी भरण्यासाठी घरातील महिलांना, लहान मुलांना रोज या दुर्गम जंगलात यावं लागतं. पावसाळ्यात तर इथे येणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. धनवली गावाची ही व्यथा पाहून एक प्रश्न मनात येतो, इथे रस्ता का बनू शकला नाही? कारण हे गाव दुर्गम भागात येतं. वनविभागाचे नियम, डोंगराची कठीण भौगोलिक परिस्थिती यांमुळे शासन इथे पोहोचू शकलेलं नाही. खाली असं वायला जायचं, बोरला जायचं, रस्त्याला गाडीच्या जाग्यावर. तिथनं वजी आणायची,
धान्य आणायचं, डोक्यावर चढायचं. पण दाद द्यावी लागेल या धनवलीकरांच्या जिद्दीला. एवढ्या अडचणी असूनही त्यांनी आपली माती सोडलेली नाही. वारं झालं तर हे घर आमचे असे उडवून जातात. अशा झडपा बांधायला लागतात. सुविधा नाही, कालपासून लाईट नाही आहे. लाईट आताच 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष लाईट आली. दिवाबत्ती आम्ही लावायचो तेव्हा जेवण बनवायचं. निसर्गाचं अथांग सौंदर्य एका बाजूला आणि जगण्याचा अटीतटीचा संघर्ष दुसऱ्या बाजूला. मार्च, एप्रिल, मे हा 3 महिने झाले. ह्या पाईपाला म्हणजे पाणी 8 दिवसांनी पाणी नॉर्मल येतं, पण ते पाणी सध्या फक्त वापरण्यासाठी, पण वापरण्यासाठी पिण्याचा ह्याचा वापर होऊ शकत नाही. मेन जर ते इकडे खाली जर आहे म्हणजे तिकडे पुढे पण आहे, मागं पण आहे, खाली पण आहे, सगळं डोक्याने. आता साधारण आता 8-10 दिवस झाले माणसं सकाळी पहाटे 4 वाजता उठून पाण्यावर जातात, कारण पाणी मिळत नाही. नंबर लावायला लागतो, म्हणजे झऱ्याने थोडं थोडं हे करून त्यांनी पाणी ते आणावं लागतं. मित्रांनो, आज आपण धनवली गाव जवळून पाहिलं. डोंगराच्या मध्ये वसलेलं एक असं गाव जिथे भौतिक सुखांची कमतरता आहे, पण लोकांच्या मनात अथांग प्रेम आणि निसर्गावर अपार श्रद्धा आहे. डोक्यावर सामान वाहून नेणारे पाय थकलेत पण थांबलेले नाहीत. झऱ्याच्या पाण्यावर तहान भागवणारे कंठ सुकलेत, पण त्यांनी देवाची साथ सोडलेली नाही. आम्हाला म्हणजे जास्त गरज म्हणजे रोडची, की आम्हाला रस्ता व्हावा आणि पाण्याची थोडीफार तरी सोय आहे, पण एवढी बी नाही. म्हणजे निसर्गावरच अवलंबून आहे एक प्रकारे. अवलंबून आहे. आणि हे जे ब्लॉक आणले ते आम्ही शिडीदाऱ्यातून रायरीश्वरच्या शिडीदाऱ्याच्या तिथून आम्ही इथं 5 किलोमीटरवर आणले डोक्यावर वाहतूक करू. तर आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला रोडची सोय करावी, तर आमच्या डोक्यावर थोडंफार तरी होतं कमी होईल. तर मी जास्तीत जास्त एकच रिक्वेस्ट करू शकतो की ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला नाही तर त्यांनी हा व्हिडिओ बघावा, इथल्या लोकांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात आणि लवकरात लवकर ह्या गावाला रस्त्याची सोय मिळावी एवढीच मी रिक्वेस्ट करतो. हा व्हिडिओ फक्त एक व्लॉग नाही, तर हा धनवलीच्या लोकांचा आवाज आहे. पण असतात आमचे हे आता 4 महिने आता हे घराचं माझ्या घराचं काम चालू आहे. आता पावसाळ्यात 4 महिने घरावर सगळं झाकण वगैरे टाकायचं. आणि हे सरपण आम्ही रानात गोळा करतो. हे असं बरं लागायचं. प्रशासनाने आणि आपण सर्वांनी या गावाकडे लक्ष देण्याची गरज आहे. चारी बाजूनी डोंगर काढ आहे आणि डोंगराच्या अगदी काडाच्या खाली जे गाव वसलेलं आहे. तुम्ही माईन गावचा हातचा बघितला असेल की ते गाव असंच एका डोंगराखाली वसलेलं होतं आणि जिथं जास्त पाऊस झाला होता तेव्हा अख्खा हा डोंगर घसरून खाली आला होता. त्याचप्रमाणे मी या गावकऱ्यांना हे देखील सांगू शकतो की राहण्यापूर्वी काळजी पण घ्या, कारण की ही जी घरं आहेत ह्या गावकरी जे राहतात त्या गावामध्ये यांची घरं पण डोंगराच्या अगदी खालीच आहे आणि हा डोंगर चारी बाजूने असल्यामुळे इथं पावसाचं प्रमाण पण जास्तच आहे. जास्त प्रमाणामध्ये. प्रमाण 4 महिने म्हणजे ऊनच दिसत नाही, सूर्यच दिसत नाही. बघितलं 4 महिने इथं सूर्य दिसत नाही, अक्षरशः सूर्यकिरण येत नाही आणि हा डोंगर माग असल्यामुळे इथलं जनजीवन एकदम कठीण आणि हालाखीचं आहे. जेव्हा कधी तुम्ही तुमच्या घरात नळ चालू करता किंवा गाडीने हायवेवरून जाता, तेव्हा धनवलीच्या या बांधवांची आठवण नक्की काढा, जे आज 2026 मध्येही एका रस्त्यासाठी आस लावून बसले. तर तुम्हाला ही धनवली गावाची सत्य परिस्थिती मनाला भिडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर या गावापर्यंत रस्ता पोहोचवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका भागात.